मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी सिद्धेश सोरे तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला तर थंबनेलवरून कॉन्टेंट काय आहे तो समजलाच असेल. तर आज आहे आपल्या गावी पालखी आणि मी आजच आलो आहे जनशताब्दीनी गावी. ॲक्च्युली मी झोपलो होतो म्हणून मी काही शूटिंग केली नाही, त्यामुळे आपल्या व्हिडिओची स्टार्टिंग मी आता इथून करतो आहे. पालखी आली आपल्या वाडीत सकाळी 6 वाजता आली आहे. ती वरच्या वाडीत आहे. गेल्या वर्षीच्या व्हिडिओ बघितले असतील तर त्या व्हिडिओमध्ये आपलं जुनं मंदिर आहे आणि हे आता आपलं नवीन मंदिर बनते इथे. तर हे ऑलमोस्ट म्हणजे थोडंच काम झालं आहे, अजून बरंच काम बाकी आहे. आपलं पूर्ण मंदिर पुढच्या वर्षी होणार आहे. तर तुम्हाला चांगले चांगले कॉन्टेंट पुढच्या वर्षीपर्यंत बघायला भेटणार आहेत आणि खूप छान वाटते की आज पालखी येते आमच्या गावी, आमच्या वाडीत. तर आम्ही सहकुटुंब आलो आहे आणि बरीचशी लोकं आली आहेत. तर खूप दिवसांनी सगळी लोकं भेटत आहे, तर खूप छान वाटतं आहे. आणि योगायोग असा आला आहे की आज आहे शनिवार, त्यामुळे खूप जास्त करून 80% लोकांची हजेरी आहे आज. आणि उद्या आहे आपला लाटीचा प्रोग्राम, तो खूप बघण्यासारखा असणार आहे. इकडे आपली पालखी नाचवली जाते. तर तुम्ही बघू शकता गेल्या व्हिडिओमध्ये खूप जास्त जागा होती, ह्या व्हिडिओमध्ये खूप कमी जागा आहे. तर आम्हाला पण आता माहीत नाही ते कसा प्रोग्राम होणार आहे. सो आता इथे पालखी आल्यानंतर आपल्याला समजेल कसं काय ते. आणि इथे पालखी नाचवली जाईल आणि त्यानंतर पुन्हा आपली घरं घेणार. त्यामुळे आता आपलं देव आहे तो इथे थोड्या दिवसांसाठी इथे स्थगित केलं आहे. आणि हे आता सगळं मंदिराचं काम चालू आहे. पूर्ण सगळं सामान पडलं आहे. तो बघा वियान कसा खेळतोय तिकडे. ए वियान, हाय कर, हाय कर. तर माझ्यासोबत माझे दादा आहेत, तर त्यांना आपण विचारूया. एक दादा माझा फर्स्ट टाइम गावी आला आहे, तर त्याला विचारूया आपण. म्हणजे पालखीसाठी फर्स्ट टाइम आला आहे, तर त्याला विचारूया आपण की नाही सेकंड टाइम आला आहे. तर त्याला आपण विचारूया की तुला गावी येऊन कसं वाटतंय. दादा कसं वाटतंय तुला गावी येऊन? सो पालखीसाठी येणं म्हणजे खूप एक्सायटेड आहे पालखीसाठी. आणि जणू काही आपण एक सण सेलिब्रेट करतो, एक फेस्टिवल सेलिब्रेट करतो. या प्रकारचं वातावरण इथे आनंददायी वातावरणामध्ये ऑलवेज खूप छान वाटतं. सो खूप एक्सायटेड आहे. थँक्यू. दादा तुला? पालखीला येणं म्हणजे नशीब लागतं, भाग्य लागतं आणि ते आम्हाला आमचं गाव ओढून घेऊन येतं मुंबईवरून इकडे. हा बघा. तर खरं आहे मित्रांनो, शिमग्याला कोकणात गावी येणं, स्वतःच्या गावी, म्हणजे एक मोठं भाग्यच म्हणावं लागेल. कारण आपण जेव्हा वेळ आपल्यावर येते तेव्हा लोक नोकरी सोडून का गावी येतात ह्याचं महत्त्व समजतं. आणि नोकरीपेक्षा देव इम्पॉर्टंट आहे. हे आमचं झाड आहे इथे. तर आता आम्ही थोड्याच वेळात अजून तयारी नाही केली आहे, कारण देव अजून वरच्या वाडीत आहे. थोडा वेळ लागेल आपल्या इथे येईपर्यंत. आता वाजले 1:45 वाजलं आहे. तर इथे मंदिराच्या इथे काहीतरी 2:30 वाजेपर्यंत येईल देव. तर आता आपण घरी जाऊया. घरी पण काय तयारी चालू आहे ती बघूया आपण. चेंज वगैरे करून पुन्हा आपण इथेच येणार आहे आणि मग त्यानंतर पुन्हा आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन असा प्रोग्राम होईल तसं मी तुम्हाला दाखवतो सगळं. सो स्टे ट्यून. पालखीसाठी नैवेद्याची तयारी चालू आहे. सर्वांची तयारी झाली. आता थोड्या वेळात पालखी आपल्या मंदिराच्या इथे येणार आहे. तिकडे आत्ता आम्ही सगळे निघतो मंदिराच्या इथे.
तर फायनली पालखी आता देवळाची ते नाचून झालेली आहे. तो तर जल्लोष एकदम जोरदार झाला आणि खूप बघण्यासारखा होता. तुम्हाला पण मजा आली असेल सो आता पालखी आपल्या वाडीत आली इथे खालच्या वाडीत. सो आता फक्त थोडेच घरं राहिली आहेत, त्याच्यानंतर आपल्या घरी पालखी येणार आहे. तर ऋतिक, आपला शिमगा उत्सवाबद्दल काय सांगशील 2 शब्द? खूप भारी मजा येते. आपण सर्व एकत्र येतो, सर्व गावातले लोक एकत्र येतात, सर्वांच्या घरात पालखी जाते. हा क्षण अनुभवायला खरं सुख मिळतं आपल्याला. सर्वांनी या, 1-2 अनुभव बघा, सर्वांना मजा येईल एक दिवस. तुम्ही या. आणि खरं म्हणजे शिमगा म्हटल्यावर कोकणकरांचा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. खूप टाईमनी लोक सगळी एकत्र आली आणि पूर्ण वाडी आमची एकत्र आली आहे. सो खूप मजा येते. सो चला आता आपण भेटूया, आपण आपल्या घरी भेटूया. आमच्या वाडीतील देवाचा प्रोग्राम खूप सुरळीतरित्या पार पडला. देवाची पालखी ही आमच्या वाडीतून आता दुसऱ्या वाडीत जायला निघाली आहे. तर आम्ही सर्व पोरं त्या वाडीत देवाची पालखी सोडण्याकरिता जात आहोत. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय. भेटूया आपण उद्याच्या लहाटीच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा.